आजकाल लोन घ्यायचं म्हटलं तर सर्वात सोपा आणि साधा उपाय म्हणजे गोल्ड लोन. पण अनेक लोक गोल्ड लोन घेताना ह्या चुका करतात, ज्याचा नंतर त्यांना पश्चाताप होतो. आणि आश्चर्याची गोष्ट हे की बँक सुद्धा या गोष्टी सांगत नाहीये. तर तुम्ही या व्हिडिओ अखेरीपर्यंत पहा. मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतो ज्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही, जे तुम्ही वर्षानुवर्ष सोनं साठवून ठेवलं होतं ते तुम्हाला गमू शकतं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल पैशाच्या गोष्टीवर, जिथे तुम्हाला पैशाबद्दल सर्व ज्ञान मिळेल आपल्या मराठी भाषेमध्ये. सर्वात पहिली चूक जी म्हणजे सोन्याची किंमत आणि लोन अमाऊंट एकच समजणं. म्हणजे काय तुम्हाला सांगतो. जर तुमच्याकडे कमीत कमी 2 लाख रुपये सोना, 2 लाख किमतीचं सोनं आहे, तर तुम्हाला असं वाटतं का बँकेत गेल्यावर मला 2 लाख रुपये भेटल. हे सगळं चुकीचं आहे. तुम्हाला कमीत कमी 70 ते 75% पैसे भेटणार आहे. जर तुमच्याकडे समजून घ्या का तुम्ही 1 लाखाचं तुमच्याकडे सोनं आहे, म्हणजे 1 लाख रुपये सोनं घेतलं तुम्ही दुकानातून. आता का तुम्हाला जर लोन घ्यायचं आहे आणि तुम्ही जर बँकेत गेले आणि हे अपेक्षा ठेवून गेले का मी 1 लाखाचं सोनं घेतलं होतं तर मला 1 लाख रुपये भेटतं, नाही भेटत. तुम्ही जर बँकेत गेले त्याचं कमीत किंमत 70 ते 75,000, जास्तीत जास्त 80,000 एवढेच पैसे भेटते. म्हणून तुम्ही पहिलेच ध्यानात ठेवून जावा का मला जेव्हा लोन घेणार आहे ते 1 लाख रुपयाचं माझं सोनं असेल तर मला कमीत कमी 70 ते 75,000च भेटणार आहे. दुसरी सर्वात मोठी जी चूक करू आपण करतो ते इंटरेस्ट रेट बघून लोन घेणे. म्हणजे काय, आपण ऍडव्हर्टाइज मध्ये बघतो की 7% देत आहे हे बँक, 8% देत आहे, हे बँक 5% देत आहे. आपल्याला लोनचे फक्त इंटरेस्टच नाही तर हे पण डॉक्युमेंटेशन चार्जेस, प्रोसेसिंग फी, जीएसटी, हे सुद्धा याचे सुद्धा चार्जेस आपल्याला बघावे लागते. कधी कधी काय होतं ना, कोणती कोणती बँक 8% देत असेल, दुसरी बँक 9% देत असेल. पण जे 9% बँक देते त्याचे हे डॉक्युमेंट चार्जेस, हे बाकीचे जे चार्जेस आहे ते कमी राहते. पण जे 8% लोन देते त्या बँकेचे हे चार्जेस जास्त असू शकते. तर काय होते ना, आपल्याला वाटते की 8% आपल्याला कमी भेटतं 1% न. पण हे जे चार्जेस आपण जर मिळवले तर काय होते, याचे जे आपण जे व्याज भरतो ते आपण जास्त भरतो. तर आपण याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि आपण व्याज जे भेटत आहे त्याच्यासोबत हे चार्जेस किती आहे हे पण आपल्याला याचा विचार केला पाहिजे. आणि हे सर्वप्रथम बँकेला विचारलं पाहिजे आणि बँकेला सुद्धा यांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला किती चार्जेस लागणार आहे आणि तुमचं व्याज किती आहे, सोबत हे चार्जेस पण लागणार आहे. पण याचा सुद्धा विचार केला पाहिजे. तिसरी जी सर्वात मोठी चूक जे आपण करतो ते फक्त आपण व्याज भरतो. म्हणजे समजून घ्या, आपण दर महिन्याला काय करतो, फक्त व्याज भरतो सर. तर आपल्याला असं वाटतं की जे आपण जे पैसे घेतले होते ते सुद्धा कमी कमी होत चालले. पण तसं नाही होत. आपण फक्त जर व्याज भरत राहिलो तर जे आपले प्रिन्सिपल अमाऊंट होती ती तशीच राहते. समज 80,000 असेल, 1 लाख रुपये असेल, ते तशीच राहते. आपण फक्त व्याज भरत जातो. आणि जेव्हा आपल्याला फायनल अमाऊंट भरायची राहते आपल्याला तेव्हा आकडा दिसतो. आपल्याला असं वाटतं की आपण तर पैसे भरत गेलो होतो, पण हे अमाऊंट तशीच आहे. तर हे आपण चूक करतो की आपण फक्त व्याज भरतो आणि जे अमाऊंट आहे ते तसेच होतं. आपण व्याज सोबत हे अमाऊंट दोन्ही भरत राहावं लागते, तेव्हाच हे अमाऊंट हळूहळू कमी होत राहते. हे सुद्धा आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे पैसे दोन्ही पैसे भरावे लागते, व्याज आणि प्रिन्सिपल अमाऊंट, तेव्हाच आपली अमाऊंट कमी होत जाणार. चौथी जी मोठी चूक आहे ते आपण सोन्याचं वजन पाहतो, शुद्धता नाही. म्हणजे काय सांगतो का तुम्हाला, आपण आपल्याकडे समज 1 ग्रॅम सोनं आहे. आपण काय करतो, माझ्याकडे 1 ग्रॅम सोनं आहे, समजून घ्या 1 तोळ सोनं आहे. 1 तोळ सोनं आहे, त्याची किंमत सध्या चालू असेल 1.5 लाख रुपये. माझ्याकडे एक तोळ सोनं आहे तर मला 1.5 लाख रुपये भेटेल. पण बँकेले किती ग्रॅम आहे, किती तोडा आहे, ज्याच्याशी काही लेन देणं नाही. ते जे सोनं आहे तुमचं ते किती शुद्ध आहे, 22 कॅरेट आहे, 24 कॅरेट आहे, 18 कॅरेट आहे, हे महत्वाचं आहे. आपण याचा विचार केला पाहिजे का आपण जे सोनं घेतलं ते 22 कॅरेट घेतलं, 24 कॅरेट घेतलं की 18 कॅरेट घेतलं. कारण बँकेला ह्या फरक पडते. सोन्याची वजन किती आहे ह्या नाही, सोन्याची शुद्धता किती आहे. वजनाचा फरक पडते पण तो कमी पडते. पण आपण सोन्याची शुद्धता किती आहे त्याच्यावर अवलंबून करते की तुम्हाला त्या सोन्याचा भाव किती मिळणार, त्याच्यावर डिपेंड करते तुम्हाला ते पैसे किती मिळणार. पाचवी जे सर्वात मोठी चूक आहे, जे सर्वात कॉमन लोक करते ते म्हणजे एकाच जागी लोन घेणे. समजा आपण लोन कुठे घेतो, आपल्या जवळच्या बँकेत. आपण आपल्याला काय करत, आपण दूर जात नाही. कमीत कमी 3 ते 4 बँकाकडे जा, त्याला विचारा का लोनचं व्याज किती आहे, त्याचे चार्जेस किती आहे, की मला हप्ता किती पडल, कुठं लोन कमी आहे भेटल, कुठं लोन जास्त भेटल. हा 3-4 बँकेकडे जायचं, त्याचं लोन कम्पेअर करायचं का किती भेटते किती नाही, मग एक डिसिजन घ्यायचा. आपण तसं नाही करत. आपण जातो एका जवळच्या बँकेमध्ये त्याचं लोन घेऊन घेतो. हा आपली सर्वात मोठी गलती आहे. हे सर्वात जास्त लोक करते. त्यामुळे काय करायचं, आपल्याला कमीत कमी 4 ते 5 बँकेकडे जा तुम्ही. प्रत्येकाचं बघा काय आहे, किती भेटते लोन, काय अमाऊंट आहे, सर्व काही. मग एक बँक ठरवा की सर्वात जास्त मला फायदा कुठं भेटल, मग डिसिजन घ्या. गोल्ड लोन वाईट नाही मित्रांनो, पण गोल्ड लोन घेताना आपण ज्या चुका करतो त्या आपल्याला महागात पडू शकतो. कारण आपण बँकेत फक्त सोनं नाही ठेवत, तर घरच्या आशा निराशा सर्व ठेवतो. कारण आपण दागिनाच नाही ठेवत, तर ज्या आपण वर्षभर मेहनतीभर म्हणजे आयुष्यभर केलेली मेहनत आपण गहाण ठेवत असतो. तर हा व्हिडिओ शेअर करा अशा मित्रांना ज्याची खरंच गरज आहे. आणि तुम्ही सुद्धा या चुका करत असाल त्या चुका आताच टाळा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.